दुपारचा 1:30 वाजलाय। ही जेवणाची वेळ। आपल्या ताटात पोळी किंवा चपाती नसेल तर जेवण पूर्णच होत नाही। आज लेडी स्पेशलची सुरुवात पुण्यातल्या चपातीच्या फॅक्टरीनं। इथं नेमका काय उद्योग चालतो हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत। तर हा आहे चपात्यांचा किंवा पोळ्यांचा कारखाना। पुण्यात धायरी परिसरातल्या एका इंडस्ट्रियल शेडमध्ये हा उद्योग चालतो। आयुष्यात असंख्य खस्ता खाल्ल्यानंतर पोट भरण्याचं साधन म्हणून देशपांडे कुटुंबियांनी पोळ्या बनवण्याचा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला अगदी घरगुती स्तरावर असलेला हा व्यवसाय आज सर्वार्थानं विस्तारलाय। अविरत कष्ट आणि एकमेकांना लाभलेली कौटुंबिक साथ हे त्यामागच्या यशाचं गमक आहे। पोळ्या सुरू करण्याचं हे काम पहिले माझ्या विहीणबाई, माझ्या सुनेच्या आई आसावरी देशपांडे यांनी सुरू केलं। यांनी त्याला माझ्या मुलाला मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर शून्यातनं त्यांनी निर्माण केलं, त्यांना साथ दिली। अगदी माझ्या घरातल्या म्हणजे विहीणबाई नाही तर आम्ही अगदी मैत्रिणीसारखं काम करतो इथे। एखादी बाई जर आली नाही तर मी वेळेप्रसंगी 500-700 पोळ्या केलेल्या आहेत आणि शिवाय पोळ्या करून सुद्धा मी गोळे केलेले आहेत स्पीडनी। म्हणजे गोळे करून बायकांना दिलेत, मी स्वतःही घेतलेत आणि 500 पोळ्या केलेल्या आहेत 2 तासात। कारखाना म्हटल्यानंतर केवळ कष्ट महत्त्वाचे नाहीत तर कामाचं नियोजन, समन्वय अशा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। अगदी आला माल गेला माल, हजेरीपट, पगार पाणी अशा सगळ्याच गोष्टी त्यात आल्या। मनीषा शिंदे अगदी तन्मयतेनं ही सारी जबाबदारी सांभाळतात। माझं काम सकाळी 3:30 वाजल्यापासून चालू होतं। भूषण केळकर आणि मी आम्ही 3:30 वाजल्यापासून कामाला इथं आलेलो असतो। 4:30 वाजता सर येतात। मला आत्ता काम करून जवळजवळ 4-4.5 वर्ष झाले। हे सगळं मी माझे सर सुशांत देशपांडे यांच्याकडनं शिकलेले आहे। मला यातला काही अनुभव नव्हता, मग सरांनी मला सगळं काही शिकवलं आणि आताही मला त्या कामाची सवय झाली आहे। म्हणजे बायका मला सगळं सांगत असतात, रोज तेल किती लागतं, मीठ किती लागतं, काय किती लागतं, पोळ्यांची ऑर्डर मी बायकांना जरी मी नसले तरी बायका सगळं मॅनेज करतात। आज देशपांडे स्वयंपाकघरात 51 महिला काम करतायत। काही अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी आहेत तर काही कालानंतर रुजू झालेल्या। कुटुंबासाठी कष्ट उपसण्याची मानसिकता त्यांच्या ठायी आहे। पोळ्यांच्या कामात म्हणजे हे आमचं घरगुती आहे। सर आम्हाला भावासारखे, मॅडम आम्हाला बहिणीसारखे। आणि विशेष म्हणजे ना ह्या कंपनीमध्ये ज्यावेळेस आमचा पगार निघायच्या आधी ह्या दोघांना टेन्शन असतं की ही घरची प्रपंच कसा भागवणार। आज आमचा पगार कमी आला तर आमच्या सरांना रात्रभर झोप लागत नाही की आता बायका पुढचं करणार काय। म्हणजे आमच्या कष्टामध्ये सगळ्यात जास्त वाटतं ह्या दोघांचं। आपण पण कष्ट करून आपण स्वतः आपल्या ह्याच्यावर कमवून स्वतः घरात मदत होती, घरातला खर्च वगैरे आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर होतोय, ह्याचा खूप आनंद आहे। कष्ट तर आहेच पण त्याच्यातून पण हे आपलं स्वतःचं काहीतरी आहे म्हणून आनंद पण आहे तेवढाच। कारखान्यातली एक महिला दिवसाकाठी 1000 ते 1500 चपात्या बनवते। आगीचे चटके सोसताना मान, पाठ आणि मनगट झिजवणारं हे काम आहे। मात्र त्यातून महिलांना जे 4 पैसे मिळतात तितकाच महत्त्वाचा त्यांना मिळणारा स्वाभिमान आहे आणि त्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी जाणवतं। आता लग्न झाल्यापासून परत आले, मग परत म्हणजे काय असून ते कमवायचं, मग परत काय कष्ट करायचे, काय घर घ्यायचं वगैरे असंच चाललेलं। काय घर घ्यायची इच्छा आहे? म्हणजे मीच कष्ट नाही करत, आमच्या जेवढ्या बायका आहेत ना तेवढं खूपच कष्ट करतात, त्याला काही परमानेच नाही। लहान मोठ्या साईजची ज्या वेळेला वेळ ठरलेली आमच्या 8च्या नंतर मोठ्या पोळ्या, सकाळी पहाटेपासून 7पर्यंत छोट्या पोळ्या, त्याच्यानंतरच्या अजून कुणाच्या ऑर्डरच्या असतील तर वेगळे ते करायचे असतील तर त्या वेगळ्या पोळ्या मी गोळे बनवून देते। ह्या सगळ्याजणी पोळ्या करतात। त्याच्यामध्ये वेळ जशी ठरलेली तशा पोळ्या बनवतात। त्या वेळेला घेतल्या जातात पोळ्या। मॅडम सांगतात कधी 5-10 मिनिटं इकडे तिकडे उशीर झाला त्यांना तर ॲडजस्ट करून देतात तेवढं। चपाती हा आपल्या ताटातील मुख्य घटक, त्यामुळे तो खाणाऱ्यापर्यंत वेळेवर पोहोचलाच पाहिजे। त्यासाठी तो तयारही वेळेवर व्हायला हवा। देशपांडे स्वयंपाकघरातील चपात्या बनवण्याचं काम पहाटे 3:30 वाजता सुरू होतं। कामगार महिलांना कारखान्यावर घेऊन येणं असो किंवा तयार झालेल्या चपात्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणं, या दोनही गोष्टी चपाती एक्सप्रेस जबाबदारीनं सांभाळते। आता मी हिंजवडीला जातोय। हिंजवडीची आपली ऑर्डर आहे। दररोज माझ्याकडे साधारणतः 15,000 चपाती असते गाडीमध्ये। तर ते 15,000 चपाती मला डिस्ट्रीब्यूट करायला काम तर अर्धा तासच आहे, पण हिंजवडीचं ट्रॅफिक असल्यामुळे जवळजवळ 2 तास जातात। आणि आपलं चपातीचं काम असं आहे की संपूर्ण आपलं जेवण जरी तयार असलं तरी ताटामध्ये चपाती नसली
तर त्यांचं जेवण आपली चपाती पोचल्याशिवाय ताट लागत नाही. त्यामुळे माझी चपाती पोचणं हे अपरिहार्य आहे आणि ते सगळं मला काम 12 वाजायच्या आत करायला लागतं. आज चपात्यांच्या कारखान्यात रोज 30 ते 35 हजार चपात्या तयार होतात. शहरातील मोठमोठ्या IT कंपन्या, हॉटेल्स तसंच समारंभामध्ये या चपात्यांचा पुरवठा केला जातो. निर्मल देशपांडे या ध्येयवेड्या तरुणानं हा अनोखा मार्ग चोखळलाय. कुटुंबियांकडून मिळालेल्या पाठबळावर तो यशस्वी ठरलाय. व्यवस्थापनातील व्यावसायिक दृष्टिकोन त्याच्याकडे आहे, मात्र त्याहीपेक्षा मोठी सामाजिक जाणीव तो बाळगून आहे. कोणाच्या घरात नवऱ्याचा प्रॉब्लेम असतो, कोणाच्या घरात मुलांचा प्रॉब्लेम असतो, कोणाचा कुठला वेगळा प्रॉब्लेम असतो, काही ना काहीतरी असतात. पण ते सगळं पार करून त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पोळ्यांचं काम करतात. ह्याच्यासाठी मला तर त्यांना नक्कीच सलाम करावा असं वाटतं आणि मी कायमच त्यांच्या या कष्टापुढे नतमस्तक आहे. माझं स्वतःचं टार्गेट की 1 लाख पोळ्या मला रोज द्यायच्या आहेत, मला करायच्या आहेत. त्याच्यासाठी आमचे प्रयत्नही चालू आहे. पुढच्या 1 वर्षभरात आम्ही 1 लाखापर्यंत नक्कीच पोहोचू. या ठिकाणी काम मागण्यासाठी आलेली महिला कधीही रिकाम्या हाती परतत नाही. एकमेकांना आधार देण्याची भावना इथं खोलवर रुजलीये. त्यातून एक टीम तयार झालीये जी एखाद्या कुटुंबापेक्षा कमी नाही. हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा या कुटुंबाचा निर्धार आहे. दिवसाला 1 लाख चपात्या हे त्यांचं लक्ष्य आहे आणि त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा. ही चपाती म्हणजे केवळ लाटून भाजलेल्या कणकेचा गोळा नाही, तर जिद्द, मेहनत आणि मायेची चव या चपातीमध्ये आहे. आणि म्हणूनच ज्या कुणाच्या पोटात ही चपाती जाणार आहे त्याला मिळणारं समाधान हे निश्चितपणे वेगळं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.